6 मेपासून सातत्यानं जवळजवळ 3 आठवडे जो पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. द्राक्ष वेलीची जे गर्भधारणेची वेळ होती ती त्याच वेळी या पावसामुळं खरं तर त्या काळामध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो. त्याच्याऐवजी प्रचंड पाऊस पडला, काही पाणी शेतामध्ये तुंबून राहिलं आणि ही गर्भधारणा होणं आता जवळपास अशक्य झालेलं आहे. डाळिंबीची तसंच झालेलं आहे, फळगळती मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. काल मी स्वतः प्रत्यक्ष फिरून सगळं बघितलेलं आहे. कांदा चाळीतला होता, तिथं कांद्या चाळीच्या भोवती पाणी तुंबल्यामुळं कांदा चाळीतला कांदा खराब झाला. त्याचबरोबर काढून ऊन देण्यासाठी तो जो कांदा शेतात पडलेला होता तो तर एकदमच पाण्यातून वाहून गेल्यासारखा झाला आणि जो शेतात राहिलेला होता अजून कांदा काढायचा होता तो आता जवळपास कुजून गेलेला आहे. अशा पद्धतीनं उन्हाळी कांद्याचं अपरिमित अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. एवढं सारं नुकसान होत असताना भाजीपाल्याची अवस्था तीच आहे. भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. एवढं सारं नुकसान होत असताना नाशिक जिल्ह्याचेच कृषी मंत्री असताना त्या कृषी मंत्र्यांनी मात्र बेजबाबदारपणे जे काही वक्तव्य करायचे ते काही सत्र त्यांनी थांबवलेलं नाही आहे. पंचनामे कशाचे करायचे हे जर का कृषी मंत्र्यांना कळत नसेल आणि मग ढेकळाचे पंचनामे करायचे का, द्राक्षाचे करायचे का, डाळिंबाचे करायचे का, आणखीन करायचे, हा सवाल जर का ते शेतकऱ्यांना जर विचारत असतील तर मला असं वाटतं की फार आधीच आम्ही मागणी केलेली होती. जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांच्यावर केली होती त्याचवेळी ह्या माणसाला काही कृषी खात्यात तरी कमीत कमी ठेवू नका असं मी मागणी केली होती. आता अजितदादांना सुद्धा सांगायची पाळी आली की मनातलं बोलायचं नसतं, म्हणजे याचा अर्थ अजितदादांच्याही मनात तेच आहे. आता याच्या पुढं जाऊन माणिकराव कोकाटे म्हणतात की ओसाडगावची पाटीलकी आता मला मिळालेली आहे. एक प्रकारे त्यांच्या धन्याचं म्हणजे दादांचं हे कर्तृत्व आहे की 11 वर्षे अजितदादांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या असूनसुद्धा जर का शेती खात्याची इतकी दुरावस्था झालेली असेल आणि त्यामुळं माणिकरावांना जर का ती ओसाडगावची पाटीलकी वाटत असेल तर त्यातला आरोपी एक नंबरचा कोण असेल तर ते अजितदादा आहेत. कारण त्यांनी जर का महाराष्ट्राचं बजेट मांडत असताना, महाराष्ट्राचं एकूणच आर्थिक नियोजन करत असताना शेतीला जर का प्रोत्साहन दिलं असतं, त्याला जर का भरीव मदत केली असती किंवा तरतूद केली असती तर माणिकराव कोकाटेंना हे ओसाडगावची पाटीलकी निश्चितच वाटली नसते. एक प्रकारे त्यांच्या नेत्याचंच अपयश त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि याचं प्रायश्चित्त अजितदादांनी घेतलं पाहिजे. एका बाजूला महायुतीनं सत्ता काबीज करण्यासाठी जाहीरनाम्याद्वारे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार जर का पुन्हा तुम्ही निवडून दिलं तर आम्ही तुमचा 7/12 कोरा करू. जो केंद्र सरकार हमीभाव जाहीर करतं त्याच्यावर 20% अनुदान देऊ. अनुदान राहिलं बाजूलाच, परंतु अनेक पिकांना हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागला आणि त्यामुळे सातत्यानं कर्ज वाढत चालले आहे. दिवसाला 8 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत आणि असं असताना जर हे बेजबाबदार सरकार अशाच पद्धतीनं काम करत असेल आणि या सरकारच्या या अशा प्रकारच्या धोरणामुळं जर शेतकऱ्याला त्रास होत असेल तर आता शेतकऱ्यांनी सुद्धा आक्रमक व्हावं लागेल आणि हाच संदेश घेऊन मी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो. कोकाटे साहेब म्हणतात ओसाडगावची पाटीलकी आपण उल्लेख केला, हे ओसाडगावाचं नंदनवनामध्ये रूपांतर करण्याची खरी जबाबदारी त्यांच्यावर आहे, असं करत नाही. खरं तर नंदनवन करायची जबाबदारी माणिकरावांची आहे, अजितदादांची आहे. कारण बजेटमधनं भरीव तरतूद करायला पाहिजे आणि सरकारची सुद्धा आहे. सरकारलाही ती जबाबदारी टाळता येणार नाही. परंतु सरकारनं काय केलं त्यासाठी जरासुद्धा प्रयत्न केलेला दिसून येत नाही. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेचं उदाहरण देतो की जिल्हा मध्यवर्ती बँकेला थोडी सरकारनं जर मदत केली असती
फक्त सरकारनं व्याज सवलत द्या असं सांगितलं. आता व्याज सवलत द्या म्हणजे इथं बँकेमध्ये नाहीत पैसा, ठेवीदारांना ठेवी परत द्यायची आहेत आणि सरकार म्हणते व्याज सवलत द्या. त्यासाठी फक्त 1,000 कोटीची आवश्यकता होती आणि ती परतीच्या बोलीवर जे प्रशासक होते चव्हाण साहेब ते सरकारकडे मागणी करत होती की मला 8-10 वर्षाच्या मुदतीनं परतीच्या बोलीवर 1,000 कोटी जर का बँकेला दिला तर मी बँक सुस्थितीत आणतो, शेतकऱ्यांचं वन टाईम सेटलमेंट करून घेतो आणि बँक मार्गावर आणतो. परंतु ते न देता केवळ व्याज सवलत द्या असं पुन्हा एकदा पाटीलकीच्याच भाषेत सरकारनं सांगितलं आणि मदत काहीच केलं नाही. जो एक चांगला माणूस होता, ज्याचा इतिहास 3-4 आजारी पडलेल्या बँका दुरुस्त करण्याचा होता, त्या माणसाला सुद्धा कंटाळून ही बँक सोडून जावं लागलं. हे अपयशीच आहे सरकारचं. म्हणजे ही पाटीलकी कशी सुधारणार? ओसाड गावचं ही पाटीलकी सुधारणार कशी जर तुम्ही काही प्रयत्नच करणार नसाल? उलट ती अजून ओसाड व्हावं आणि तो भूखंड पुरा आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न चाललेत काय मला कळत नाही. आता पुन्हा एक केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे, कांद्याचं निर्यातीचं प्रोत्साहन परतावा जो होता 1.9%, तो देखील 1 तारखेपासून बंद केलेला आहे. आता याचा अल्टिमेट फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच बसणार आहे. निश्चितच सातत्यानं केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सापत्न भावाची वागणूक देते. एकतर मदत तर करत नाहीच, पण शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याचं वेळ आली की काळं मांजर आडवं यावं त्या पद्धतीनं केंद्र सरकार आडवं येतं. खरं तर केंद्रात महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या विशेषतः कांदा पट्ट्यातून निवडून गेलेल्या खासदारांनी केंद्र सरकारला विचारला पाहिजे. जे आज केंद्रानं येऊन केलं आणि तेऊन केलं अशा बाता मारत गावावर बोंबलत फिरतात, त्यांनीसुद्धा त्यांना लोकांनी विचारला पाहिजे की केंद्राने नेमकं काय केलं, शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं, कांदा उत्पादकांच्यासाठी काय केलं, हा सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे. अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे आता जो वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे त्याच्यामध्ये काही अंशी बदल करून बिबट्यासारख्या जंगली जनावरांचा आता जो काय शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला त्रास व्हायला लागलेला आहे त्याच्यावर खरं तर बिबट्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की त्याची आता संतती नियमन करण्याची वेळ आलेली आहे. एकतर बिबट्याला आता जंगली का म्हणावं हाच प्रश्न आहे, कारण तो जंगलात कमी आणि शेतात जास्त दिसायला लागलेला आहे. त्याचा अधिवास बदललेला आहे. त्याला आता ऊस शेती किंवा शेतकऱ्यांची शेती आणि आजूबाजूला त्याचं घरं किंवा त्याचं एकूण वास्तव्य दिसतं आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्यावर सातत्यानं हल्ले व्हायला लागलेत. दिंडोरी तालुक्यात तर अगदी 4 वर्षाच्या मुलीला आजोबाच्या हातातून हिसकावून बिबट्यानं नेलं. अशा घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्येही घडत आहेत. म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच होतात आणि याचं एकमेव कारण बिबट्याची जीवनशैली बदललेली आहे. बिबट्या आत्ता जंगलात रमत नाही, तो मानवी वस्तीच्या आजूबाजूला यायला लागला आहे. त्यामुळं वन्यजीव अधिनियमनामध्ये बदल करून बिबट्याच्या बाबतीत एकतर त्याचं संतती नियमन करावं किंवा पिंजरे लावून हे जे बिबटे आहेत ते ताब्यात घ्यावेत आणि सरकारनं त्याचं काय करायचं ते ठरवावं. पण याला दुसरा पर्याय नाही म्हणजे एकीकडे आपण वन्यजीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांची संख्या वाघ असो किंवा बिबटे असो ते अधिकाधिक सुरक्षित राहायला पाहिजे, त्याचं वाढलं पाहिजे संख्या, अशी एकीकडे मागणी होत असताना आपली एकदमच विरोधाभासी मागणी आहे की संतती नियमन केलं पाहिजे. नाही आम्ही वाघाच्या बाबतीत बोललो का? वाघांची संख्या कमी आहे. शहाच्या बाबतीत बोललो का? पण आज गवे, डुकरं आणि बिबटे यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त झालेली आहे, लक्षात घ्या. आम्ही वन्यजीवांच्या विरोधात नाही, आम्ही असं म्हणत नाही की वन्यजीव कायदा सगळा पूर्णच बदला, पण काही प्राण्यांच्या बाबतीत संतती नियमन करण्याची वेळ आलेली आहे. डुकरांच्यापासून शेतकऱ्याला त्रास होतो आहे, गव्यांच्यापासून त्रास होतो आहे कारण त्यांची संख्या आमाप वाढलेली आहे आणि बिबट्यांच्यापासूनही भयंकर त्रास व्हायला लागला आहे. एकतर बिबट्याचं एकूणच जीवनशैलीच बदललेली आहे. मग बदलत्या जीवनशैलीनुसार आता त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्त्या करायला नकोत का? जंगलं कमी होत आहेत, लोक अगदी डोंगरापर्यंत जाऊन राहत आहेत. नाही मुद्दा तो नाहीच आहे. मुळामध्ये
बिबट्यांचं जर एकूण बघितलं तर हा जो पट्टा आहे सह्याद्रीचा, जंगलाच्या कितीतरी लांब गेलेला आहे बिबट्या. जंगलात बिबट्या सापडतच नाही. मी जंगल भागातूनच येतो. माझ्या मतदारसंघात 2 अभयारण्य आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत. तिकडं बिबट्या फिरकतच नाही. बिबट्या मानवी वस्तीच्या आजूबाजूला दिसायला लागला आहे. त्याची जीवन पद्धती बदललेली आहे आणि त्याच्या जे काय हे आहे संतती आहे ती प्रचंड वाढायला लागलेली आहे. आणि त्यामुळं काही विचार करायला पाहिजे का नको? पाहिजे जर देशातल्या इतर भागामध्ये जिथं बिबट्यांची संख्या कमी आहे तिथं नेऊन सोडावं. आमचं काय म्हणणं नाही. साहेब, नाशिकचं तुम्ही आता उत्तर महाराष्ट्राचं पाहणी केलं, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाले पाऊस. अपेक्षा काय म्हणजे नुकसान भरपाई कशा पद्धतीने द्यायला पाहिजे? तसं बघायला गेलं तर एकूण महाराष्ट्राची जर व्याप्ती बघितली तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, पण नुकसान जास्त झालेलं आहे. म्हणजे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं प्रचंड झालेलं आहे, पण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं संख्या कमी आहे. त्यामुळं काटेकोरपणानं पंचनामे करून त्यांना जर का चांगल्या पद्धतीनं NDRFमधून पैसे मदत द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं सगळे सरसकट पावसाळ्यात जसं अतिवृष्टीमुळे नुकसान होतं इतक्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या नाही आहे. संख्या कमी आहे, परंतु त्यांचं झालेलं जे नुकसान आहे ते न पेलवण्यासारखं आहे आणि त्यामुळे त्यांना मदतीची आवश्यकता आहे. पण किती द्यायला पाहिजे? एकरी किती अपेक्षा आहे तुम्हाला? आता पीक न्याय त्याच्यामध्ये बघावं लागेल की आता द्राक्षाची जर का गर्भधारणा झालेली नसेल तर अख्खं पीकच 1 वर्षच वाया गेलं त्याचं, त्याला नुकसान भरपाई द्यायला नको का? डाळिंबाचं एक अख्खं सीझन गेला, फळगळती झालेली आहे. कांदा हाताला लागतच नाही आता. आणि जेव्हा थोडे पैसे मिळायची वेळ आलेली होती कांद्याला त्यावेळी अशा प्रकारे जर का नुकसान झालेलं असेल तर द्यायला नको का? आणि एरवीचे निकष न लावता उगाच सानुग्रह अनुदानाच्या नावाखाली अंगारा चिमुटभर देऊन चालणार नाही. तिथं भरीव शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. आलमट्टी धरणाचा विषय आहे. महाराष्ट्र सरकारनं पत्रव्यवहार केलेला आहे तिथल्या उंचीच्या संदर्भातला. मात्र तिथले जे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकचे ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच जो फटका आहे तो तुमच्या कोल्हापूर सांगली या भागामध्ये बसेल. आपलं काय त्यावर एकूण भूमिका आहे? एक तर आलमट्टी धरण आधीच बांधून पूर्ण झालेलं आहे. म्हणजे उंची वाढवणं हा काही नाही आहे. फक्त आलमट्टीचे पाणी साठवण्याची मर्यादा 519 वरून 524 करायला परवानगी द्यावी अशी कर्नाटकनं मागणी केली आहे आणि ती देऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि याचं कारण त्यामुळं सांगली, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. कराड, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर या 4 मोठ्या शहरांना त्याचा फटका बसतो आणि अनेक खेड्यांना त्याचा फटका बसतो आणि त्याच्यामध्ये जे होणारं नुकसान आहे ते प्रचंड मोठं आहे. आणि त्यामुळं ती उंची त्या लेवलला 524 ह्या लेवलला पाणी साठवायला केंद्रीय जल आयोगानं मान्यता देऊ नये अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारनं आधी ती हरकत घ्यायला पाहिजे होती, परंतु महाराष्ट्र आत्ता जागा झाले. परंतु तरीसुद्धा हा विषय लावून धरला पाहिजे, नाहीतर त्याचा केवळ शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, शेतकऱ्यांना तर होणार आहेच, पण साधारणपणे अनेक गोरगरिबांना सुद्धा त्रास होणार आहे. कारण त्यांना 2 महिने घरंदारं सोडून परांगदा व्हावं लागतं. त्याचबरोबर साखर उद्योगावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. राज्यातल्या एकूण जे काही ऊसाचं उत्पादन आहे त्यातलं जवळजवळ 22 ते 23% उत्पादन एकट्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये 20% घट होणार आहे. तो फटका एकूणच साखर कारखानदाराला सुद्धा बसणार आहे, हे समजून घेतलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आहेत, आपण निवडणूक लढणार आहात का स्थानिक स्वराज्य संस्थांची? जिथं जिथं कार्यकर्ते सक्षम आहेत आणि लढण्याची त्यांची इच्छा आहे त्या त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीनं त्यांच्या मागे उभा राहील आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. आणखीन एकदा महाविकास आघाडी किंवा महायुती असं काही पर्यायी सध्या तरी आमच्या डोक्यात तसं काही नाही आहे. महायुतीनं तर काही कुणाचंच काही चांगलं केलेलं नाही आहे.
आणि महाविकास आघाडी विरोधी पक्ष एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जे आशादायक चित्र निर्माण करायला पाहिजे होतं जनतेच्या मनामध्ये, ते करायला कुठेतरी विरोधी पक्षसुद्धा कमी पडलेला आहे. त्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीनंच जेवढं शक्य होईल तेवढं या सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढायला लागलो. सर, सुपेकर प्रकरण आपण खरं तर त्याविषयी आवाज उठवला होता. जो काही तपास सुरू आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? सुपेकरांचं प्रकरण असेल किंवा बंदुकीचं प्रकरण असेल, यासोबतच अमिताभ गुप्ता असेल यांच्यावर देखील आरोप केला जातो की त्यांना कुठेतरी पाठीशी घातलं जातं. अमिताभ गुप्ता आणि जालेंद्र सुपेकर हे दोन भ्रष्ट अधिकारी त्यांनी एकत्रित येऊन संपूर्ण गृह खात्याचा आणि विशेषतः तुरुंग खात्याचा तर सत्यानाश करून ठेवलेला आहे. त्यांच्या काळामध्ये दिलेले भरमसाठ वेपन लायसन्स असतील किंवा त्यांनी केलेले इतर कारनामे असतील, खरं तर इतके दिवस ह्या अधिकाऱ्यांचे लाड का केले गेले आणि त्यांची खातेन्याय चौकशी का होत नाही? खरं तर या दोघांच्याही सगळी संपूर्ण कारकिर्दीची चौकशी SIT मार्फत अथवा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत व्हायला पाहिजे होतं. आत्ता बाहेर आलं आहे ते हिमनगाचं एक टोक आहे, बाहेर बरंचसं येऊ शकतं अशी परिस्थिती आहे. पण जो तपास सुरू आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात? मी अजिबात समाधानी नाही आहे, कारण केवळ बदली करून त्यांनी केलेल्या कृत्यावर पांघरून घालता येणार नाही. त्यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे, आर्थिक गैरव्यवहार केला आहे, त्याची चौकशी होऊन त्यांना त्याची शिक्षाही झाली पाहिजे किंवा ती वसुली झाली पाहिजे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांचे पदाधिकारी खेचण्याची रस्सीखेच सुरू आहे. काल गिरीश महाजन नाशिकमध्ये असं म्हटलं होतं की शिवसेना उभाटात पक्षच राहणार नाही. त्याला उत्तर म्हणून संजय राऊत असं म्हटलं की गिरीश महाजन हे दलाल आहे आणि भाजपा आता दलालांचा पक्ष झालेला आहे. आपण कसं बघताय? महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जाच फार अगदी रसातळाला गेलेला आहे. एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये पक्षांतरं व्हायची नाही असं नाही, परंतु एखाद्या पक्षानं एखादी भूमिका घेतली, काही आर्थिक भूमिका घेतली किंवा काही काम करण्याच्या त्या पद्धतीवरनं दुसऱ्या पक्षातले लोक स्वतःहून स्वेच्छेनं त्यांच्या पक्षात जायचे. आता मात्र एकमेकांच्या पक्षातले लोक खेचण्याची पद्धत सुरू झालेली आहे आणि ते लोक खेचत असताना वाटेल त्या मार्गाचा वापर केला जातो, भीती घातली जाते, धमकावलं जातं, चौकशीची भीती घातली जाते आणि अशा पद्धतीनं केलेली भरती जनता उघड्या डोळ्यानं बघायला ही त्याच्यापेक्षा जास्त धक्कादायक आहे. खरं तर जनतेला या सगळ्या गोष्टीचा संताप येतो आहे, परंतु तो व्यक्त होताना दिसत नाही. तो व्यक्त व्हायला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी सगळ्यांचीच दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. पण एक खासदार राज्याच्या मंत्र्याला थेट दलालाची उपमा देतो, तर हे कुठे चाललंय? नाही, ह्याला यादवीच म्हणावं लागेल आणि ह्या यादवीमुळं हे काय लायकीचे आहेत, काय पात्रतेचे आहेत, आता बाहेर पडायला लागले. पडून दे, काय जनतेच्या माहितीत तरी भर पडून दे. सर, अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे, पंचनामा सुरू आहे, मदत केली जाईल असं सांगितलं जातं. प्रत्यक्ष शेतकऱ्याला कितपत काय मिळतं हा प्रश्न काय म्हणजे? हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचाच हा प्रकार आहे. प्रत्यक्षामध्ये गेल्या 3 वर्षापासून ठिबक सिंचनाचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. अनेक योजनांचं जी काही अनुदानं आहेत ती अनुदानं रखडलेली आहेत. विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही आणि त्यामुळं केवळ यांच्या आश्वासनावर कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवावं लागेल. त्यांनी आता पीक विम्याच्या सुद्धा पद्धती सगळ्या बदलून टाकलेल्या आहेत आणि त्यामुळं या लोकांच्यावर आता कितपत विश्वास ठेवायचा याबद्दलच आता मी संशय आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील मेहताळ गाव आहे, त्या ठिकाणी जवळपास 30 एकर जमीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने लाटलेली आहे. करारनाम्यामध्ये पंचांना देखरेख करण्याचा अधिकार असतो, मात्र ते त्या ठिकाणी हाताळ हसून ही जमीन लाटली गेलेली आहे. कारणाची जमीन असते, गावातील लक्ष्मी त्या ठिकाणी चालण्यासाठीची व्यवस्था असते, मात्र परस्पर अधिकाऱ्यांना घेऊन हा सगळा घोटाळा केला आहे. काय वाटतं या सगळ्या प्रकरणात आपल्याला? महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक गायरानं हडप केली आहे. खरं तर
महाराष्ट्रातल्या एकूण जी काही गायरानं आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे, कुणी कुणी किती किती हाणलेली आहे याचीच एक श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. आणि ती श्वेतपत्रिका काढली तर साऱ्या महाराष्ट्राच्या ज्ञानात भर पडेल की कुणी किती हाणले ते सगळे त्यातलेच आहेत. आज आम्ही खरं तर अजून एक मुद्द्यावर आता हात घातलेला आहे आणि तो म्हणजे मायक्रो फायनान्स कंपन्यांनी उच्छाद मांडलेला आहे. एका बाजूला आपण देशामध्ये चित्र बघायला लागलो की गेल्या 10 वर्षामध्ये 16 लाख कोटी रुपयाची कर्ज मोठ्या उद्योगपतींची राईटअप झालेली आहेत. राईटअप झाली याचा अर्थ ती सोडूनच दिली, वसूल होणार नाहीत म्हणून. मग अशा पद्धतीनं जे हजाराच्या पट्टीमध्ये 1000 कोटीच्या पट्टीमध्ये कर्ज काढतात ते विनातारण कर्ज असतात, त्यामुळे ती वसूल होत नाही म्हणून सोडून दिली जातात. आणि जो एखादा सामान्य माणूस असतो, लघु उद्योग करतो, छोटा काहीतरी व्यवसाय करतो, काहीतरी व्यापार करतो आणि त्यासाठी आपलं काहीतरी घर किंवा काही वस्तू त्याच्या तारण ठेवतो आणि मग काही कारणामुळं सरकारच्या धोरणामुळं असेल किंवा मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये सुद्धा अनेक छोट्या उद्योजकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, त्या काळामुळं असेल हे जे अडचणीत आलेले जे लोक आहेत यांच्या मात्र पोलीस वसुल्या सरफेसी ॲक्टनुसार पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांच्या अगदी राहती घरंसुद्धा खाली केली जातात. हे अत्यंत धक्कादायक आहेत आणि हे करण्यामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांचे लोक आघाडीवर आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची तर मजल इथंपर्यंत गेलेली आहे की वसुलीच्या नावाखाली घरात एकटी असलेल्या महिलेची छेड काढणे, तिला अर्वाच्य बोलणे, अपमानास्पद बोलणे इथंपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. आणि त्यामुळं या मायक्रो फायनान्स पासून जे पीडित झालेले लोक आहेत त्यांना त्यांच्या पाठीमागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उभं राहायचं ठरवलेलं आहे. आम्ही कर्ज बुडवे नाही, लक्षात ठेवा. आम्ही असं अजिबात म्हणणार नाही की या लोकांचं आम्ही कर्ज भरणार नाही, परंतु त्याच्या व्याजाचं काय. माझ्याकडं RBIचं पत्र आहे. मी एकदा पत्रव्यवहार केला होता कोल्हापूरच्या एका प्रकरणामध्ये. कुठल्याही मायक्रो फायनान्स कंपनीला सुद्धा 12% जास्त व्याज आकारणी करता येणार नाही असं RBIचं पत्र असताना एकूणच आज त्यांचं एकूण व्याज, दंडव्याज या सगळ्या गोष्टीचा जर हिशेब केला तर 22-25% ह्या व्याजाचा दर जातो. आणि अशा प्रकारे पिळवणूक, एका बाजूला 16 लाख कोटी रुपये बुडवणारे लोक उजळ मात्यानं देशामध्ये फिरताना दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे इमानदारीनं व्यवसाय करतात आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये तोटा झाला तर एखादा हप्ता चुकला तर त्यांना मात्र हॅरॅसमेंट केली जाते. हे आम्ही खपवून घेणार नाही. यासाठी सुद्धा आमची आता चळवळ सुरू आहे. त्यासाठीच आम्ही आता या सगळ्या कर्जदारांचं एक संघटन करायला सुरुवात केली. अजित पवार म्हणतात की विचारधारा वेगळी असली तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. दुसरीकडे ठाकरे गटाचे सुनील प्रभू असं म्हणतात की दोन्ही पक्ष एकत्र आले तर निश्चितपणे ते सकारात्मक आहे. काय वाटतं नेमकं ठाकरे ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत किंवा दोन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र येतील असं वाटतं तुम्हाला? आमचं महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही एकत्र राहा, वेगळे व्हा, अजून फुटा, काय करायचं ते करा, पण महाराष्ट्राचं वाटोळं तेवढं करू नका. ओके. आज नाशिकमध्ये साहेबांच्या उपस्थितीत तसेच आमचे स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप सर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडिया, सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले. आणि नेहमीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेती प्रश्नावर नाशिकचे पत्रकार एक महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी सहकार्य करतात. त्याबद्दल मी नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सर्व पत्रकारांचे आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं जय. तो एक विषय राहिला, G7 परिषद जी आहे त्याला भारताला अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही आहे. गेल्या काही वर्षात विश्वगुरू म्हणून आपण जे काही
प्रयत्न करतोय स्वतःचं प्रोजेक्शन करण्याचा, त्याला हा धक्का मानला जातोय. आपण स्वतः कसं बघताय? ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या पद्धतीनं जगभरातल्या अनेक देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला, पण भारताला मात्र फार कमी देशांनी पाठिंबा दिला. आणि त्यानंतरसुद्धा एकूणच गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारची जी काही परराष्ट्र नीती राहिली आहे त्याचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे. लक्षात ठेवा, असं यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं. यापूर्वीसुद्धा भारत पाकिस्तान तणाव व्हायचा, परंतु त्यावेळी जगभरातले देश भारताच्या बाजूनं खंबीरपणानं राहायचे. याचा अर्थ मग 11 वर्ष जगभर फिरून मोदी साहेबांनी नेमकं केलं काय, हा एक संशोधनाचा विषय आहे. कुठंतरी परराष्ट्र नीती आपली चुकलेली आहे आणि त्यामुळं आपण जगामध्ये एकटे पडत चाललेलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुळामध्ये आमची परराष्ट्र धोरणं स्थिर नाहीत, त्याचेही परिणाम आहेत असं मला वाटतं. कुठल्याही देशाला भारत हा आपला पक्का देश आहे असं वाटेनासं झालं आहे, म्हणून आपल्याला कोण पाठिंबा देणं झालेला आहे. आणि आता आपला देश कृषीप्रधान, अमेरिका आणि चीनमध्ये जे काय आता व्यापार युद्ध सुरू झालेलं आहे त्याचा फायदा घेण्याची ही एक वेळ चांगली होती, पण तो फायदा भारत सरकार घेताना दिसत नाही. उदाहरणार्थ अमेरिकेची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणजे अमेरिकेच्या सोयाबीन आणि मक्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही चायना होती, पण ते एकमेकाच्या उत्पादनावर इतके टॅरिफ टॅक्स लावायला लागलेले आहेत की दोघांचा व्यापार अशक्य वाटतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनला आणि आपल्या मक्याला चायना एक मोठं बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली असते. तो करण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या देशाबरोबर अमेरिकेचा जो वाद चालू आहे त्या वादाचा फायदा घेऊन आपल्या देशातली कृषी उत्पादनं जगभरामध्ये विकून एक चांगली बाजारपेठ, जे आपल्याकडं आहे त्याच्याकडं आपण दुर्लक्ष करतो आणि जे आपल्याकडं नाही त्याच्या पाठीमाग आपण पळायला लागतो. जर या देशातले उद्योगपती एवढे कर्तृत्वान असते तर त्यांचं 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज राईटअप करावं लागलं नसतं. मग आपल्याकडे जे आहेत मेहनती शेतकरी आहेत त्यांचा नाद सोडून, म्हणजे त्या उद्योगपतींचा नाद सोडून या शेतकऱ्यांना जर का चांगल्या पद्धतीनं जर का साथ दिली असती, त्यांच्या प्रश्नाकडे त्यांना पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा जर का पुरवठा केला असता तर आज जगाच्या अन्नधान्याच्या बाजारपेठेवर भारताला कब्जा मिळवता आला असता.